श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया उंट बाळाची सफर. सुमन नवलकर यांचा ललितबंध. मी उंटावर बसणार आहे हा का, तिने लडाखच्या नुब्रा दरीत पोचल्या पोचल्या जाहीर करून टाकलं. अंगावर खूप केस असलेल्या आणि पाठीवर 2 उंचवटे असलेल्या उंटाच्या 2 उंचवट्यांच्या मधोमध बसून मजेत सफर करायची. उंटवाले आणि त्यांचे उंट तळ ठोकून पर्यटकांची वाट बघत बसलेलेच असायचे. 5-5 उंटांचे ताफे 5 पर्यटकांना पाठीवर घेऊन निघायचे. 20 मिनिटांची फेरी, 10 मिनिटं जायला आणि मग 10 मिनिटं यायला. 5ही उंट अंतर ठेवून एकमेकांना जोडलेले असायचे. एखादा बिथरला आणि पळत सुटला अशी संभावना नाहीच. वाळू, मध्येच उगवलेलं खुरटं गवत हे सगळं तुडवत जायचं. उंट बिचारा मुका प्राणी, चल म्हटलं की चलणार. फेरी मारून आला की पुढच्या फेरीसाठी पर्यटक थांबलेलेच. मोसमात पर्यटकांच्या किती फेऱ्या होत असतील ते उंटच जाणे. ती आणि आणखी 4 पर्यटक 5 बसलेल्या उंटांवर बसल्यावर उंटांनी आधी मागचे पाय उभे केले, मग पुढचे पाय उभे केले. वाकडे तिकडे होत उंट उभे राहिल्यावर मग उंटवाल्याने इशारा केला आणि उंट निघाले फेरी मारायला. 4घे गुपचूप निघाले, पण 5वी उंटीण तारस स्वरात ओरडतेय. तिच्यावर बसलेली पर्यटक घाबरलीच. समजा उंटीण बिथरली आणि पळत सुटली तर? शेवटी उंटवाल्याने 5ही उंट उभे केले आणि पाठी वळला. सर्व उंटस्वार वळून पाहायला लागले की काय चाललंय. ताफ्याच्या मागून एक उंटाचं पिल्लू येत होतं. उंटिणीपाशी त्याला यायचं होतं. उंटिणीलाही पिल्लू बरोबर हवं होतं. उंटवाला पिल्लाला आईपाशी घेऊन आला. आई ओरडायची थांबली. तिच्या बटबटीत डोळ्यांमध्ये प्रेम दाटून आलं. पिल्लाच्या डोळ्यातही आईच्या भेटीचा आनंद चमकला. मग पुन्हा ताफा निघाला. आता पिल्लू आईबरोबर चाललं होतं. मध्येच हिरवळ दिसली की त्याला खावीशी वाटायची. मध्येच ते रमत गमत चालायचं. मध्येच चुकून दुसऱ्या उंटाच्या जवळून चालायचं. मग ते पुन्हा धावत आईजवळून चालायला सुरुवात करायचं. बाळाला फरफट मान्य होती, पण आईचा सहवास हवा होता. फेरी मारून पर्यटक तळावर आले तेव्हा त्या उंटिणीवर बसलेल्या बाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. पिल्लू मोठं झालं की त्याला हेच काम करावं लागणार आहे. ते दमणार आहे, पण आताचा आईच्या शिवाय मिळणारा आराम त्याला मान्य नाही. तिला आठवलं, ती छोटं बाळ असताना तिची आई कार्यालयात जायसाठी निघाली की ती रडायची. तिला आईबरोबर जायचं असायचं. आई एकदा गेली की दिवसभर दिसत नाही हे ठाऊक असायचं तिला. हा वियोग तिला मान्य नसायचा. ती आईकडे झेप घ्यायची. त्यामुळे आई निघाली की घरातलं दुसरं कोणी तिला दुसऱ्या खोलीत घेऊन जाऊन रमवायचं. आई घराबाहेर पडेपर्यंत ही कसरत चालायची. पण उघड्या वाळवंटात त्या उंट बाळाला लपवणार तरी कुठे आणि कसं? तिला वाटलं सगळ्या आया आणि सगळी बाळं सारखीच, मग ती माणसांची असोत की उंटांची. उंट बाळाची सफर. सुमन नवलकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.